नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. वास्तुशास्त्र समज आणि गैरसमज या संदर्भात आम्ही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री ज्योतिष वास्तु विज्ञानमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी आपण नैऋत्य दिशेतील एक घडलेली सत्य घटना केस स्टडी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वी आम्हाला एक फोन आला की एक मुलगा आहे, IT कंपनीत जॉब करत होता. अचानक त्याला गेम खेळण्याचा अत्यंत सवय लागली आणि ती सवय इतकी डेंजर अवस्थेला पोहोचली होती की त्या मुलाने अक्षरशः 25 लाख रुपये व्याजाने काढून त्या गेमला त्यांनी भरलेले होते आणि त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं होतं. आता अशी अवस्था होती, ते 25 लाख रुपये परत द्यायचे कसे आणि नोकरी वाचवायची कशी, या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा गोंधळ चालू होता. त्यांच्या कोणीतरी मित्रांनी त्यांना आम्हाला रेफर केलं आणि आम्हाला बोलवण्यात आलं. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या वास्तूत गेलो त्यावेळेस वास्तूत काय काय दोष होते ते आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्वाचं, त्यांच्या घरात आम्हाला ईशान्य या दिशेमध्ये त्यांची घरातली मुख्य एंट्री होती. ही मुख्य घरातली एंट्री होती. ईशान्येच्या बाजूने आतमध्ये एंट्री केल्यावरती समोर साधारणतः हॉल होता आणि बरोबर नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांचं किचन होतं. या नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये किचन होतं आणि विशेष म्हणजे ते सर्वात महत्वाचं म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये किचन चालत नाही, कारण की नैऋत्य कोपरा ही अर्थ एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंटमध्ये अग्नी त्या ठिकाणची प्रॉपर्टी डॅमेज करतो. मुळात अग्नी जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणची जी प्रॉपर्टी आहे, स्टॅबिलिटी आहे, तुमचं स्किल आहे, तुमचं जे काम करण्यावरती तुमची जी कमांड आहे ती कमांड तो घालवायचं काम करतो. सर्वात महत्वाचं नैऋत्य कोपऱ्यातलं किचन हे मोठे दोष त्या ठिकाणी होते आणि अजूनही त्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी या एरियामध्ये सगळा ब्लॅक कलर करून ठेवला होता. पूर्ण ब्लॅक कलर पूर्ण त्यांनी किचनला देऊन ठेवलेला होता सगळीकडेच. तर त्याची इतके निगेटिव्ह परिणाम त्यांना जाणवत होते. त्यांना सांगितलं आम्ही पहिल्यांदा किचन काढू शकाल का, पण ते सहज सोप्या पद्धतीने शक्य नव्हतं, कारण की बऱ्याच प्रमाणात त्यांचा लॉस झालेला होता. तर बघा, नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांचं किचन होतं आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांचं किचनला संपूर्ण त्यांनी काळा कलर देऊन ठेवलेला होता. जनरल किचन ओट्याचा जो मार्बल असतो तो काळाच असतो, पण त्याच्यावरती जे फर्निचर केलं होतं ते सुद्धा त्या लोकांनी काळ्या कलरचं करून ठेवलेलं होतं आणि त्याचे दुष्परिणाम ते भोगत होते. अत्यंत त्रासदायक घटना घडत होत्या. त्यांच्याकडे ते उचललेले कर्जाचे पैसे द्यायला सुद्धा त्यांच्याकडे नव्हते आणि ज्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये सुद्धा कळवलं होतं की बाबा हे लोक फ्रॉड आहेत आणि या लोकांसोबत तुम्ही व्यवहार करू नका. तर योगायोगाने या वेळेला त्या मुलाची नोकरी सुद्धा गेलेली होती. तुम्ही बघा, एक छोटासा चुकीचा निर्णय, अज्ञान म्हणतो ना आपण, ते अज्ञान किती मोठा धोका देऊन जाऊ शकतं. तर त्या मुलावर एवढं मोठं संकट आलेलं होतं. योगायोगाने त्या जे क्लायंट होते त्यांची मिसेस जॉब करत होती, त्याच्यामुळे त्यांचं तर धरून होतं, पण अत्यंत कठीण परिस्थिती त्यांच्यावर आली होती. आम्हाला ज्यावेळेस बोलवलं त्याच्यावरती उपाययोजना करून घ्यायला सांगितले. उपाययोजना करायला त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते त्या केसमध्ये. तात्पुरत्या छोट्या मोठ्या उपाययोजना केला आणि जेवढे शक्य आहे तेवढे कलर त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी उपाययोजना करून दिल्या त्यांना. उपाययोजना करून दिल्यानंतर आज गेली 4 ते 5 महिन्यानंतर त्याचा पुन्हा फोन येतोय की बाबा तुम्ही ज्या उपाययोजना केल्या त्याचे आम्हाला परिणाम चांगले जाणवले. त्या मुलाला पुन्हा जॉब लागला. इकडून तिकडून नातेवाईक लोकांकडून त्यांनी पैसे जमा करून ते पैसे फेडायचा प्रयत्न केला आणि आज चांगल्या ठिकाणी त्याला पुन्हा जॉब लागलेला आहे. हे वास्तू सांगायचा अर्थ, हे वास्तूचे चांगले परिणाम आहेत. जर चुकीच्या पद्धतीने इन्स्टॉलेशन जर घरात केलेलं असेल त्याचे निगेटिव्ह परिणाम 100% मिळणारच आणि योग्य संतुलित जर वास्तू असेल तर त्याचे शुभ परिणाम हे 100% मिळणारच. आपल्याही वास्तूमध्ये चुकीच्या दिशेत किचन नाही ना, चुकीच्या दिशेत टॉयलेट बाथरूम नाही ना, चुकीच्या दिशेमध्ये बेडची पोझिशन नाही ना, हे चेक करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याही काही समस्या असतील वास्तुशास्त्र संदर्भात खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.